शहादा शहरातील विजेचे लोंबणारे तारे, वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा आदी समस्यांवर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे तसेच कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांना भेटून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे यांनी शहराच्या समस्यांची माहिती दिली आणि ती समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी विनंती केली। तसेच रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास आपल्या कार्यालयात रात्री किंवा दिवसा कोणीही दूरध्वनी उचलत नाही, त्यामुळे शहादेकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। काही महिन्यात येणारे गणेश उत्सवाचे मंडप उभारताना किंवा रस्त्यावरून गणरायाची मूर्ती आणताना गणेश मंडळांना दरवर्षी लोंबणाऱ्या विद्युत तारांचे किंवा खांब्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे गणेश उत्सव येण्याअगोदर त्या समस्या ताबडतोब सोडविण्यात याव्यात। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिनांक 25 मार्च रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून समस्यांचा पाढा वाचला होता, तर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की तुमची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू। मात्र अद्यापपर्यंत त्यांनी त्या समस्यांवर लक्ष न दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना चांगलेच धाऱ्यावर धरले होते। तर येणाऱ्या गणेश उत्सवात कोणत्याही मंडळाला विद्युत पुरवठा किंवा लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांपासून समस्या येत असेल तर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क करून आपली समस्या सांगावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे यांनी केले आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे, हितेंद्र वर्मा, नंदाताई सोनवणे, राजेंद्र अग्रवाल, महेश महाजन, जितेंद्र शिकलीकर, राजीव देसाई आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे हे काय म्हणाले ते आपण ऐकूयात। 25 मार्च रोजी आम्ही भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडनं MSCB कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर केलेलं होतं की पावसाळ्यापूर्वी जीर्ण पोल, लोंबकलेले तारं आणि अतिरिक्त बिल याबद्दल निवेदन सादर केलेलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी पाहिजे त्या पद्धतीने काम केलं नाही आणि पावसाळा सुरू झाला त्या परिस्थितीमध्ये शहादा शहराला वीज पुरवठा नेहमी खंडित होत होता। मध्यंतरीचा काळ हा निवडणुकाचा असल्याने आम्ही या कार्यालयाला भेट देऊ शकलो नाही, परंतु आज पुन्हा आम्ही शहरातील कार्यकारी अभियंता जे आहेत MSCBचे त्यांना त्याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आलेलो होतो। आज आम्ही त्यांना पुन्हा 25 मार्चची आठवण करून दिली की पावसाळ्यापूर्वी आम्ही आपल्याला निवेदन सादर केलं होतं। त्यामध्ये त्यांनी म्हटलं की काही पोल आम्ही आपल्या मागणीनुसार चेंज केले, काही लोंबकलेले तारं देखील त्या ठिकाणी आम्ही त्यांची हाईट वाढवून दिली, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पुन्हा जी रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण केलेली आहे त्यापैकी बरेचसे तार, बरेचसे पोल चेंज करण्याचे बाकी आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की अर्बनचे जे अभियंता आहेत त्यांना बोलून त्यांनी आदेश केला की तात्काळ या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीचे इम्प्लिमेंटेशन आपण त्वरित करावं। यासोबत आम्ही काही विजेचे जे ग्राहक आहेत त्यांचे जे अतिरिक्त बिल आहे त्या बिल संदर्भात देखील आम्ही तक्रार केली। त्यांनी इतर काही बाबी सांगितल्या, परंतु त्याच्याने आम्हाला काही सॅटिस्फॅक्शन झालं नाही आणि आम्ही त्या वीज ग्राहकाला सांगितलं की तुम्ही ते पूर्ण आपलं वीज बिल या ठिकाणी सादर करावं, जेणेकरून त्यांना ते दिसेल मागचं आणि पुढचं जे वीज बिल असतं त्याचं मागं काय लिहिलेलं आहे आणि पुढं काय लिहिलेलं आहे। तर हा विषय पुन्हा आम्ही या ठिकाणी येणार आहोत, परंतु तत्पूर्वी त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलं की उद्या या MSCBचे अधिकारी आमच्याबरोबर त्या स्पॉटची पाहणी करायला येणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पाचं देखील आगमन होणार आहे आणि आपल्या शहादा शहरामध्ये बऱ्याचशा गणपती बाप्पांच्या मूर्ती या मोठ्या मोठ्या असतात आणि त्याकरिता आम्ही त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी एकतर तुम्ही केबल टाकून द्या, नाहीतर मग ते जे तार आहेत त्या तारांची उंची वाढवून द्या। उद्या अधिकारी आमच्याबरोबर येणार आहेत आणि त्या गणपती बाप्पाच्या रूटची पाहणी देखील करणार आहेत, जीर्ण पोलची पाहणी करणार आहेत, लोंबकणाऱ्या तारची पाहणी करणार आहेत। उद्या सगळं पाहिल्यानंतर ते कामाला सुरुवात करतील अशी आम्ही अपेक्षा
आज त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे.